अरुणाचल प्रदेशमधील पालम इथं 138 बटालियन सेवा बजावत असताना झालेल्या एका अपघातात राधानगरी तालुक्यातील सुळंबी गावचा सुपुत्र केंद्रीय राखीव पोलीस दलाचा हवालदार सागर शंकर पाटील यांचा मृत्यू झाला। सुळंबी इथं शासकीय इतमामात जवान सागर पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला। त्यांच्या चितेला मुलगी अनया हिनं अग्नी दिला। राधानगरी तालुक्यातील सुळंबी इथले सागर पाटील हे केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत होते। अरुणाचल प्रदेशातील पालम इथल्या 138 बटालियनमध्ये त्यांची नेमणूक होती। 9 एप्रिल रोजी झालेल्या एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला। सागर पाटील यांचं पार्थिव गुवाहाटी मार्गे पुणे येथे आणलं। त्यानंतर त्यांचं पार्थिव सुळंबी गावात आणलं। सागर पाटील यांचं पार्थिव गावात येताच वातावरण शोकमग्न झालं होतं। त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला। दूधगंगा नदी काठावरील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मुलगी अनया हिनं पार्थिवाला अग्नी दिला। तिरंग्यात लपेटलेला हा क्षण प्रत्येकासाठी हृदय पिळवटून टाकणारा ठरला। जवान सागर पाटीलचे वडील शंकर पाटील, पत्नी सुविधा पाटील, मुलगी अनया आणि ईशा, भाऊ राजेंद्र पाटील, बहीण सारिका केंडे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, केपी पाटील, एवाय पाटील, नायब तहसीलदार प्रशांत ढगे, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, माजी सैनिक संघटनेतर्फे कॅप्टन तानाजी खाडे, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक विशाल चंद्रा, पंचायत समितीचे सभापती आर.वाय. पाटील, सरपंच सुरेखा गुरव, विस्तार अधिकारी लालासो मोहिते यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। सीआरपीएफच्या जवानांची तुकडी, राधानगरी पोलीस, यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालयाचे एनसीसी युनिट, विद्या मंदिर सुळंबी, सोळांकूर हायस्कूल, मोरे आणि खोराटे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गर्दीवर नियंत्रण करत पार्थिवावर पुष्पवृष्टी केली। सीआरपीएफच्या जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली। सागर पाटील अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, नेताजी पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, रणधीर मोरे, फतेसिंग पाटील यांच्यासह सुळंबी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।